उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्तांना मदत दिली। शिंदेंकडून नुकसानग्रस्तांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलंय। या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो आहेत। आपत्तीच्या काळातील हा प्रचार आता वादात सापडलाय। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर याच्यावरून टीका केलेली आहे। आपण ही दृश्य बघतोय, ज्या गाड्या ही सगळी मदतीचे किट घेऊन आलेले आहेत किंवा जे प्रत्यक्ष मदतीचे किट आहेत त्याच्यावर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांचे फोटो असल्याचं आपण बघतोय। या गाड्यांवर मोठमोठे बॅनर लावले गेलेले आहेत आणि मदत आता शेतकऱ्यांना किंवा नुकसानग्रस्त भागातल्या नागरिकांना आवश्यक आहे अशाच जो प्रचार सुरू झालेला आहे त्याच्यावरून मात्र आता टीका व्हायची सुरुवात झाली आहे। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय बरं का। म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे मला कळत नाही। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निकेश, हे किट जे आहे ज्याच्यावरून आता ही टीका होतीये, संजय राऊतांनी सुद्धा अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय, हा जो मदतीच्या काळामध्ये प्रचार सुरू झालाय त्याच्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटताना दिसतात? नक्कीच आज मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे दौरा करणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं भरपाई जे आहे ते कशी देता येईल याचा प्रयत्न करणार आहेत। त्याआधी जे काही शेतकऱ्यांचं घरांचं नुकसान झालेलं आहे, वस्तूंचं नुकसान झालेलं आहे, त्याचा कुठेतरी वाटप जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडनं केलं जाणार आहे। त्याआधी ठाण्यावरनं जे काही निकेश, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नरेश मस्केजी, आता हे जे किट मदतीचं मराठवाड्यामध्ये गेलेलं आहे नुकसानग्रस्तांसाठी, ते मदतीसाठी म्हणून गेलंय पण त्याच्यावर शिंदेंचा फोटो आहे, प्रताप सरनाईकांचा फोटो आहे। यावरून आता संजय राऊत यांनी सुद्धा टीका केलेली आहे की मदतीची गरज आहे, मदतीचा काळ आहे आणि त्याच्यात प्रचार सुरू आहे असं म्हणतात। जेव्हा यांचे फोटो आम्ही लावत होतो उद्धव ठाकरे वगैरे, तेव्हा यांना चालत होतं का? आठवा कोल्हापूर आणि या ठिकाणी यावेळी ज्यावेळी महाप्रलय झाला त्यावेळी आम्ही मदत केली होती, त्यावेळी पण उद्धव ठाकरे यांचे फोटो आम्ही त्या किटवर होते, त्यावेळी यांना चाललं का? आता धूर निघतोय का? हे बघा, लोकांना मदत करणं महत्वाचं आहे, ठीक आहे, त्याच्यावर फोटो असतील, परंतु मदत करतोय ना, तुम्ही करा ना तुमच्या खिशातनं, कधीतरी खिशातनं हात घाला। यांच्या खिशाला आणि पॅन्टला खिसेच नाहीयेत, त्यामुळे हे टीका करतायत। आपण काहीतरी मदत करा, आपण पाठवा, आपण लोकांना आता तातडीची गरज आहे। लोकांकडे जरी खूप काही असलं तरी आता पाण्यात सर्व वाहून गेलंय, अन्नधान्य, औषध असेल, तातडीने गरज देणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी मदत पाठवणं गरजेचं आहे। यापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे साहेबच करायचे, ज्यावेळी आम्ही एकत्र होतो त्यावेळी ज्या ठिकाणी पूर येऊ द्या, आणखी काही संकट येऊया, त्यावेळी मदत एकनाथ शिंदे साहेबच करायचे आणि उद्धव ठाकरे जाऊन ते वाटायचे। त्यावेळी काय वाटत नव्हती, त्यावेळी लाज वाटली नव्हती तुम्हाला? केवळ टीका करायची, हा एकमेव धंदा संजय राऊत यांना आहे। बर, नरेश मस्केजी, आता जसं तुम्ही म्हणताय की टीका फक्त करतायत, मग मदत करण्याचं आवाहन तुम्ही थेट संजय राऊतांना करता का ह्या वेळेला? अरे करायला पाहिजे ना। स्वतःला जर या महाराष्ट्रामधील प्रमुख पक्ष म्हणतात, प्रमुख तर नाहीच आहे हो, 100 जागा लढवल्या आणि 20 जागा निवडून आल्या, परंतु स्वतःला विरोधी पक्ष नेत्यावर दावा करतात, इतके दिवस शांत करायले। बरं नरेश मस्केजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुषमा अंधारे, आपण ऐकलं असेल आता नरेश मस्के नेमकं काय म्हणाले की यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे मदत करत होते आणि तेव्हा ठाकरे जाऊन ते वाटत होते किंवा त्यांचे फोटो होते, तेव्हा त्यांना ह्या गोष्टी आठवल्या नाहीत का, असं नरेश मस्के यांचं म्हणणं आहे। नाही, एक लक्षात घ्या, शिवसेना मदत करते, शिवसेना संकटकाळी उभी राहते, हे सगळं बरोबर आहे। आणि आताही आमचे खासदार ओमराजे निंबाळकर ज्या पद्धतीने पाण्यात उतरून काम करतायत आणि उद्यापासून पक्षप्रमुखांचा दौरा होत आहे, हे सगळं ठीक आहे, परंतु समोरचा माणूस हा आज गरजू आहे, तो भिकारी नाहीये। आज पूर गरजू आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये अवघं आभाळ दिसत आहे,
संसार उघड्यावर पडलेत, कित्येकांच्या शेतजमिनीचा सुपीक स्तर वाहून गेलेला आहे. अशा काळामध्ये आपण त्यांना गरजूंना भिकारी म्हणून मदत देण्याची गरज नाहीये. नाही, भिकारी कोण म्हणत नाहीये जाहिरात करताय ती जाहिरात भिकारी कोण म्हणत नाहीये. उगाच तुम्ही काहीतरी बोलू नका. नरेशजी तुमचं नाही चुकीच. हे बघा सुषमाताई, तुम्ही राईचा भिकारी कोणीही म्हटलेलं नाहीये. आपण भिकारी म्हणताय. भिकारी काय, लोकांना बिचारायला गरज आहे हो. आणि ओमराजे त्या ठिकाणी काम करताय, खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आहे तसं वाटलं असतं तर तुम्ही त्याची जाहिरात केली नसती. जाहिरातीचा विषय येत नाहीये त्या ठिकाणी. जाहिरातीचा विषय येत नाहीये. जाहिरातीचा विषय येत नाहीये. तुम्हाला मी सांगतो, बऱ्याच ठिकाणी या मदतीचा गैरवापरही केला जातो. कळू नये मेंदूला तर नाही. आपण आपल्याला काही करता आलं नाही. आपल्याला काही करता आलं नाही म्हणून हा जो काही धूर निघतो आपला हे आम्ही समजू शकतो. आमचे खासदार तिकडे दाखवत आहेत. अरे ओमराजे काम पाण्यामध्ये उतरून काम करतायत. ओमराजे काम करतायत, त्यांचं कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय. ओमराजेंचं कौतुक आम्ही करतोय. आमचे मित्र चांगले जवळचे. कोटीच्या गाड्यांमधून नातवांना फिरवत नाही. अरे उद्धव ठाकरे काय करतायत, उतरून काम करतायत. संजय राऊत काय करतायत, उद्धव ठाकरे काय करतायत, संजय राऊत काय करतायत ते सांगा. ओमराजे काय करतात ते आम्हाला सांगू नका. एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी गेलेले आहेत. उद्धव ठाकरे ते जातात म्हणून उद्या जात आहेत. संजय राऊत काय करतात ते सांगा. तुमच्याकडे आम्ही हजेरी देऊन कामाला जायचंय. अहो उद्धव ठाकरे काय करतायत आणि संजय राऊत काय करतायत, त्यांना आम्ही काय काम करतोय त्याची जाहिरात करत नाही आम्ही तुमच्यासारखी. सांगा त्यांना हात घालायला सांगा. सुषमाताई हात घालायला सांगा. उद्या मदत जाऊ द्या, फक्त व्हिजिट करायला जाऊ नका. उद्या मदत करायला मदत घेऊन जा. बाहेर या, माणसं गरजू आहेत. यापूर्वी सुद्धा आम्हीच त्यांना मदत पाठवायचो. पाहिजे आणखी पाठवतो. तुमच्या नावावर तरी द्या. यापूर्वी सुद्धा आम्हीच पाठवायचो ठाण्यात. राजकीय नफेखोरी तुम्हाला काही करता येत नाहीये. तुम्हाला उद्या मीडिया घेऊन जाणार ना, मग काय जाहिरात करणार ना तुम्ही. उद्या विदाऊट मीडिया जाणार का. डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्यासाठी मदतीच्या किटवर जाहिरातबाजी करत असाल तर गुजरातचं नफेखोरीचं वारं तुमच्या सुद्धा रक्तामध्ये शिरलंय का असं म्हणावं लागेल. तुम्हाला बोलावंच लागेल. तुम्ही व्यापार करत आहात. सुषमाताई बीडसाठी पण काहीतरी मदत तुम्ही व्यापार करताय आणि हे चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंना म्हणा किस्सा मोकळा करा. ही राजकीय नफेखोरी अशी करू नका. हे चुकीचं आहे वागणं तुमचं. हे केवळ नुसतं बघायला जाऊ नका, लोकांना मदत करा. नफेखोरी थांबवा जरा. निवडणुकीच्या तोंडावर काय तुमचं चाललंय काय नाही ते कळायला लागलंय. त्याला निवडणुकीचा विषय तुम्ही उद्या जाणार आहात विदाऊट मीडिया जाणार. राजकीय नफेखोरी थांबवा. मीडियाला सांगा येऊ नका उद्या. उद्धव ठाकरेंना जाहिरात करायची गरज नाही. आम्ही जाहिरात करत नाही केलेल्या कामाची. तुम्हाला 4 आने की मुर्गीवर 12 आने का मसाला करायचा नाद आहे. 4 आनेची मदत आणि 12 आनेची जाहिरात करताय तुम्ही लोक. त्याच्यामुळे ते काय बाहेर काढणार नाहीत. लंडन आणि अमेरिकेमध्ये हॉटेल काढायचे त्यांना. त्यामुळे जाहिराती करता पण पैसे काढणार नाहीत ते खिशातून. तुम्ही नाही मला फक्त चहा पाहिजे. आपण बघत होतो की ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे बोलत होत्या. नरेश म्हस्केजी, आता तुम्ही जे आवाहन केलेलं आहे की उद्या ठाकरे आता दौऱ्यावर जात आहेत मराठवाड्यात, जिथे कुठे नुकसान झालंय तिथे ते जाणार आहेत, तिथे तरी त्यांनी मदत द्यावी किंवा मीडिया न घेता तिथे जावं, असं थेट आवाहन आपण करताय ठाकरेंच्या शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना. आपण काही तांत्रिक अडचणी येत आहेत, मात्र आपण झालेला हा संवाद बघितला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या होत्या सुषमा अंधारे आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्याशी जोडले गेलेले होते, जे संवाद साधत होते.